नमस्कार, मी स्वरूपा सौदागर. माझ्या खाद्य संस्कृती ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. मंडळी, आजची मी जी रेसिपी बनवते ही रेसिपी माका शिकवली माझ्या आजी. ही आजची रेसिपी असा हिरव्या मिरचीची आमटी. ऐकलात काय? कधी ऐकली असतली, पण नक्की बघा. ह्याचं कारण सांगतोय. आपण कधी कधी असं म्हणतो की ही काय रेसिपी, ही आम्ही बनवतो, पण असं करू नका. कारण प्रत्येकाची एखादी पद्धत बनवण्याची एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे चवीत फरक पडता. रोज आपल्याच हातचे पदार्थ खाऊन आपल्याला सुद्धा कंटाळा येतात. माझी आजी ही आमटी एवढी अप्रतिम बनवे ना. ह्या आमटी सोबत जर बटाट्याचा काप तुम्ही खाल्ला तर अप्रतिम कॉम्बिनेशन असा. आणि अगदी 5 मिनिटात ही आमटी बनता. कांदा लसूण काही वापरूची गरज नाही. त्यामुळे उपवासाच्या दिवशी पण तुम्ही ही आमटी बनवू शकता. चला बघूया. आता ही आमटी बनवताना सगळ्यात आधी मिक्सरच्या एका भांड्यात पाऊण वाटी खोबरा घेतलंय. खोबरा ह्या असल्या आमटेंक म्हणजे हे जे हिरव्या वाटणाचे आमटे असतात ना, एका खोबरा जेवढा तुम्ही जरा असं जास्त असं घालशात, आमटे दाटसर करशात तर ते चवीक अतिशय अप्रतिम लागतात. त्यामुळे पाऊण वाटी मिक्सरचा भांडा मी खोबरा घेतलाय. पाऊण वाटी खोबऱ्याक एक मोठो चमचो धणे घातलंय. 10 ते 12 मिरी आणि बोटाच्या पेरापेक्षा थोडीशी जास्त चिंच घातले. चिंच मी गावठी असल्यामुळे थोडी कमी घातले. तुमच्याकडे घाटी चिंच असेल तर थोडीशी जास्त चिंच वापरा, कारण ही आमटी आंबट तिखट बरी लागता. चिंच घातल्यानंतर एक मोठो चमचो भरून लाल तिखट घातले. ह्याच्यात जास्ती घालूक नाही लाल तिखट, कारण ओल्या मिरचीचीच आमटी असल्यामुळे ते उगाच तिखसण होऊ नको जास्ती, म्हणून मी एक मोठो चमचो लाल तिखट घातलंय. चिमूटभर हळद. ह्या सगळं घेतल्यानंतर त्याच्यात पाणी घालायचं. पाणी अंगाबरोबर घालायचं. असं दाटसर वाटण होऊ घ्या, पण वाटण एकदम बारीक करायचं गंधासारख्या. आणि ह्या सगळा एकत्रात वाटून ठेवून द्यायचा. आता ही आमटीच असा ओल्या मिरचीची, त्याच्यामुळे ओल्या मिरचो मी 5 ओले मिरचो मधसून असे उभे चिरून परत त्याचे आडवे असे 3 तुकडे करून घेतले. असे 5 ओल्या मिरच्यांचे मी तुकडे करून घेतले. मिरचो जरा कमी तिखट होते म्हणून मी 5 वापरले. नसात तर ही आमटी तिखट बनता. तुमका तिखट कितपत सोसवात ना त्या प्रमाणात तुम्ही मिरचो वापरा, पण जरा तिखट आंबट गोड ही आमटी बरी लागता. मी 5 उभे कापून घेतले मिरचो, परत त्याचे आडवे असे बारीक तुकडे केले. एका भांड्यात मी तेल तापत ठेवलंय. तेल तापल्यानंतर त्याच्यात राई टाकलंय. राई व्यवस्थित तडतडली की हिंग टाकलंय. ह्या आमटीसाठी मी खडो हिंग, लक्ष्मी जो खडो हिंग येतं ना, तो फोडून त्याची पावडर करून घेतलाय. ह्या हिंगाचा वास अप्रतिम येता. त्यामुळे पावडर हिंग वापरण्यापेक्षा खड्या हिंगाची पावडर करून वापरलात ना, आमटी टेस्टच अप्रतिम येतली. हिंग टाकलात. हिंग व्यवस्थित भाजलो की त्याच्यात हे मिरचीचे तुकडे टाकायचे. आता मिरचीचे तुकडे टाकल्यानंतर ते मिरचीचे तुकडे हे त्याचा हिरवोगार रंग जो असा तो सफेद होऊन ते थोडेसे असे सॉफ्ट होईपर्यंत हाय गॅसवर तेलात भाजत राहायचे. व्यवस्थित ते भाजू घ्या, कारण व्यवस्थित तुम्ही जर ते भाजलात तर त्याची तिखसण सुद्धा कमी होते. म्हणजे आमटी कसं भरपूर तिखट चव येऊची नाही, त्यामुळे ते व्यवस्थित तेलात भाजून घेणं ह्या सुद्धा महत्त्वाचं असतं. तेलात व्यवस्थित भाजून घेतलात की जो वाटण करून ठेवलेला होता तर वाटण ह्याच्यात ओतायचा. आता ह्या वाटण जेव्हा तुम्ही ओततात ना, तेव्हा एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची. जर हाय गॅसवर आपण मिरची भाजत असतो ना, तर वाटण ओतूच्या आधी गॅस एकदम लो करायचो. ह्याचं कारण सांगते, कारण ह्या जेव्हा वाटण मी ओतलंय तेव्हा मी गॅस बारीक करूक विसरलोय आणि ती एकदम खतखतल्यासारखी झाली आणि माझ्या अंगावर कडकडीत वाटण पडलं आणि माका थोडासा भाजूक झाला. त्यामुळे तुम्ही ह्या वाटण ओतताना गॅस एकदम मंद करायचो आणि त्याच्यानंतर ह्या वाटण ओतायचा. वाटण ओतलात की 2 मिनिटं परतून घ्यायचा. व्यवस्थित परतून झाला की त्याच्यात गरजेनुसार पाणी ओतायचं. आमटी तुमका कितपत पातळ होईता बघून पाणी ओतल्यात. उगाच जास्त पाणी भस्कन ओतायचं नाही, पाणी बघून ओतायचं. दाटसरच आमटी असे आमटे हे दाटसर बरे लागतात. पाणी ओतलात की त्याच्यात पाव चमचो साखर घालायची. आता साखर ही ह्या आमटी आवर्जून वापरू गई. साखर वापरूची नसेल तुम्ही गूळ वापरा, कारण ह्याच्यात चिंच वापरलेली असतात, त्याच्यामुळे साखर वापरा. प्रत्येक पदार्थ ह्या आपली आमची चव दाखवता. चिंच वापरलात त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी गोडूस सुद्धा. आणि ही भट्टी पद्धतीची आमटी असा, त्यामुळे ब्राह्मणांच्या जेवणात हे शक्यतो चिंच गुळाचा वापर ह्यो केलोच जाता. त्यामुळे गूळ नसत तर तुम्ही साखरेचे चिमटे टाकलात तरी चालता. पाव चमचो मी साखर घातलंय. अंदाज घेऊन चवीनुसार मीठ टाकलंय. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचा. मीठ आणि साखर टाकल्यानंतर ढवळायचं आणि वर एक झाकण ठेवून ते काही एक उकळी काढायची. झाकण ठेवून उकळी काढल्यानंतर 10-15 सेकंदात ते का उकळी आली की झाकण काढायचा. उकळी तुमका आलेली दिसता बघा. आमटी ढवळून घ्यायची आणि आमटी तयार झालेली असा.
रोजचे तेच आमटे करून कंटाळा आलो ना की वेगळे पण काहीतरी जपण्यासाठी ही आमटी करा. उपवासाच्या दिवशी अवश्य करा. ह्याच्यासोबत अगदीच जर तुमका काय करूक मिळालं नाही ना तर तळलेलो पापड सुद्धा तोंडी लावण म्हणून घेशात तर अतिशय अप्रतिम लागता. तर अशा पद्धतीन माका माझ्या आजीन शिकवलेली ओल्या मिरचीची आमटी तयार झालेली असा. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीन करा, खा आणि माका नक्की सांगा की ओल्या मिरचीची आमटी कशी झाली.